हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ढाब्यावर तरी अनेक वेळा आपण पनीर लबाबदारची भाजी ही खाल्लीच असेल. तर आज आपण हीच भाजी घरामध्ये तयार करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी ढाबा स्टाईल पनीर लबाबदार तयार झालेला आहे. कलर टेक्स्चर अगदी त्याच पद्धतीचा आलेला आहे आणि पनीर जे आहेत अगदी सॉफ्ट शिजलेले आहेत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी या ठिकाणी मी 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि याला आपल्या मनाप्रमाणे ज्या पीसेसमध्ये तुम्हाला पनीर हवं आहे त्या पीसेसमध्ये करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला आपण तव्यावर घालून अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर पूर्ण फ्राय करून घेणार आहोत. तर 2 मिनिटासाठी मी व्यवस्थित हे पनीर जे आहे फ्राय करून घेतलेलं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर याला डायरेक्टली भाजीमध्ये न घालता थंड पाण्यामध्ये घालायचं आहे आणि घालून 2 मिनिटानंतर याला पिळून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कढई या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचेच या ठिकाणी लोणी घेतलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 लवंगा, 5 ते 6 या ठिकाणी काळे मिरे, 1 चमचा शहाजिरा, 1 मोठी इलायची, 2 बारक्या इलायच्या आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरा याच्यामध्ये घातलेला आहे आणि 1 चमचा दालचिनीचा तुकडा सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे आणि 3 ते 4 या ठिकाणी तेजपत्ता घेतलेले आहेत. आता हे सर्व खडे मसाले फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये चॉप केलेला जो टोमॅटो आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. आता या टोमॅटोला 2 मिनिटासाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि टोमॅटोमधून जेव्हा हा टोमॅटो व्यवस्थित तेल सोडायला सुरुवात होईल त्यावेळेस याच्यामध्ये आपण कांदे घेणार आहोत. तर 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते मी अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहे. ज्या पद्धतीने आपण टोमॅटो चॉप केला होता त्याच पद्धतीने कांदा सुद्धा चॉप केलेला आहे. टोमॅटोला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी 3 मोठ्या साईजच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या जर स्ट्रॉंग असतील तर तुम्ही 2 किंवा 1 सुद्धा वापरू शकता. याला कट करून आता या मसाल्यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला पूर्ण व्यवस्थित तेलामध्ये चांगलं 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत टोमॅटो आणि कांदा अगदी स्मूथ होत नाही तोपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल मिरची घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर या मसाल्याला व्यवस्थित आपण एकदम स्मूथ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मसाला जो आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी स्मूथ असा तयार झालेला आहे आणि हा मसाला तयार झाल्यानंतर आपण याची बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर मसाला फ्राय करण्यासाठी साधारणपणे मला 3 ते 4 मिनिट एवढाच वेळ लागलेला आहे. याच्यानंतर या मसाल्याला मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे आणि अगदी बारीक अशी पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपण साईडला ठेवणार आहोत आणि मी या ठिकाणी आणखीन एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला अगदी बारीक असा चॉप करून घेतलेला आहे आणि टोमॅटो बारीक चॉप करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण एक कढई घेणार आहोत. त्याच्यामध्ये 2 चमचे या ठिकाणी तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चक्री फूल घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी 2 ते 3 या ठिकाणी तेजपत्ता घ्यायचा आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा याच्यामध्ये तुकडे करून मी घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जो टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस टोमॅटोला तेल सुटायला सुरुवात होईल त्यावेळेस मी 1 कांदा घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा कांदा तेलामध्ये अगदी व्यवस्थित 2 मिनिटासाठी आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि ही पेस्ट व्यवस्थित आपण मिक्स करून याला फ्राय करून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित एकदम स्मूथ होत नाही तोपर्यंत आपण ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी पेस्ट आपण स्टार्टिंगला केली होती ती याच्यामध्ये मिक्स करून 1 मिनिट परतून याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपण जे
पनीरचे तुकडे पिळून ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि आता या भाजीला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. तर या ठिकाणी 1 चमचा मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. स्टार्टिंगला मी साधीवाली घेतली होती. आता कश्मीरी लाल मिरची, 1 चमचा जीरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचा हळद पावडर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आता मी सर्वात एंडला घालतीये, कारण जर स्टार्टिंगला आपण मीठ घातलं असतं तर आपल्याला मिठाचं प्रमाण कळालं नसतं. तर या ठिकाणी मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, तर अर्धा कप एवढी फ्रेश क्रीम याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि झाकून याला चांगलं 15 मिनिटासाठी आपण शिजत ठेवणार आहोत. आणि जोपर्यंत भाजी शिजतीये तोपर्यंत मी या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तिला चॉप करून याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथीसुद्धा याच्यामध्ये मी बारीक करून घातलेली आहे. तर 15 मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला किती छान असा टेक्स्चर आलेला आहे. अगदी कलर परफेक्ट आलेला आहे. जसं आपण ढाब्यावर भाजी खातो तशाच पद्धतीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. वर थोडीशी कोथिंबीर आणि कांदा घालून तुम्ही याला सर्व्ह करू शकता.